धुले के सिंदखेड़ तालुका में वाड़ी शिवाड़ी बांध के लिए अधिग्रहित भूमि पर पुनर्वास और मुआवजे को लेकर विवाद जारी है। 324 परिवारों में से 158 परिवार आज भी न्याय की प्रतीक्षा कर रहे हैं। इन परिवारों ने सरकार को चेतावनी दी है कि अगर उनकी मांगें पूरी नहीं हुई तो वे सब आत्महत्या करने पर मजबूर हो जाएंगे। धुले जिले के सिंदखेड़ा तालुका में वाड़ी शिवाड़ी बांध के निर्माण के लिए मौजेवाड़ी गांव के 324 परिवारों की जमीन अधिग्रहित की गई थी। हालांकि इनमें से केवल 167 परिवारों को पुनर्वास अधिनियम के तहत मुआवजे और पुनर्वास सुविधाएं मिली है। बाकी 158 परिवार पिछले 21 वर्षों से न्याय की प्रतीक्षा कर रहे हैं। ग्रामीणों का कहना है कि उन्हें ना तो मुआवजा दिया गया और ना ही पुनर्वास अधिनियम के तहत कोई सुविधाएं मिली है। इन परिवारों को केवल एक अनुग्रह अनुदान देकर छोड़ दिया गया है। इसके अलावा इन्हें बांध क्षतिग्रस्त प्रमाण पत्र भी नहीं दिया गया है, जिसकी वजह से गांव के युवाओं को सरकारी नौकरी से वंचित होना पड़ रहा है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांग को जल्द से जल्द पूरा नहीं किया गया तो वे सामूहिक आत्महत्या करने के लिए बाध्य होंगे। उन्होंने सरकार से गुहार लगाई कि या तो उनकी जान ले ली जाए या उन्हें न्याय दिलाया जाए। हरित क्रांती या तालुक्यात होणार आहे, तर या कुटुंबांच्या समर्पणामुळे, या कुटुंबाच्या त्यागामुळे आणि आमच्या गावाने जर कधी हे बलिदान दिलं नसतं तर हा प्रकल्प झाला नसता, प्रकल्प झाला नसता तर हा सिंदखेडा तालुका हरित क्रांती होऊ शकला नसता। आणि म्हणून ज्या गावाच्या बलिदानाने एवढा मोठा तालुका जर कधी हरित क्रांती होत असेल, सुजलाम सुफलाम होत असेल आणि त्या गावाच्या लोकांवर शासनाने अन्याय करावा, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। आणि म्हणून आम्ही आता सर्व गावांनी ठरवलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आता शासनाला एक तर न्याय द्या, एक तर आमचा जीव घ्या, अशा परिस्थितीवर आम्ही आता आलेलो आहोत। एक तर आमचा जीव घ्या, नाहीतर आम्हाला न्याय द्या, हा एकच नारा आमचा पुढे राहणार आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आता याच धरणाच्या जलाशयामध्ये आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही। आणि आमच्या मागण्या जास्त नाहीयेत, आम्हाला मोबदला द्यावा आणि आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखला द्यावा, दोनच मागण्या आमच्या आहेत। आणि या दोन मागण्या शासन का देत नाहीये हाच प्रश्न परत परत आम्हाला पडतो आहे। कारण सहजरित्या या मागण्या देणे शक्य आहे शासनाला। ज्या अर्थी आमच्या जमिनीवर यांनी कब्जा केला, त्या जमिनीचा मोबदला का देऊ नये? घरं आमचे पाण्याखाली गेलेत, त्या पाण्याचा मोबदला का देऊ नये? आणि जर धरणात ते घरं गेले असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला का देऊ नये? हा साधा आणि सरळ प्रश्न आम्हाला निर्माण होतोय। आणि परत परत आता सगळी आमची पिढी सगळी शिकलेली आहे, सवरलेली आहे आणि परिणामी मोबदल्यापेक्षाही या पोरांचे आयुष्य हे उद्ध्वस्त केले आहे शासनाने। जर कधी या शासनाने प्रकल्पग्रस्त दाखला दिला असता तर आज माझ्या गावामध्ये अनेक लोक नोकरी राहिले असते आणि बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळालं असतं। परंतु या शासनाच्या नाकर्तेपणामुळे, उदासीनतेपुढे माझ्या गावाच्या तरुणांवर आज बेकारीचं आणि व्यसनांचं ते व्यसनाधीन ते तरुण होत आहेत आणि बेकारीचं सावट त्यांच्यावर पसरलेलं आहे। आणि म्हणून आता या सगळ्या तरुणांना घेऊन शासनाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीयेत। आणि येणाऱ्या कालावधी जर शासनाने विचार केला नाही तर सगळे तरुण एकतर आम्ही डायरेक्ट शिंगाडे मोर्चा काढू, अन्यथा या धरणाच्या जलाशयामध्ये आम्ही जीव देऊन मरू, एवढाच पर्याय आमच्या पुढे आता उरलेला आहे। धन्यवाद।